सोलापूरमधील नगर परिषद निवडणुकीवरून भाजपतला अंतर्गत संघर्ष उफाळला। मुनगंटीवार एकनाथ खडसेंच्या मार्गावर चाललेत का? भाजपच्या आशिष देशमुख यांनी हा सवाल केला। तो विषय आता संपला। नाराजीवरून मुनगंटीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राज्यभराचा दौरा रद्द करण्यात आलाय। दरम्यान मुनगंटीवारांनी पराभवासाठी पक्षातल्या इन्कमिंगला जबाबदार ठरवलं होतं। चंद्रपूर जिल्ह्यात 11 पैकी फक्त एक नगराध्यक्ष झाल्यामुळे भाजपतला अंतर्गत संघर्ष उफाळलाय। मुनगंटीवारांनी पराभवासाठी पक्षातल्या इन्कमिंगला जबाबदार ठरवलं होतं। मुनगंटीवार आणि बावनकुळे तसंच इतर नेत्यांच्या शाब्दिक चकमकीही झाल्या। यानंतर मुनगंटीवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केली। आज मुनगंटीवारांनी राज्याचा दौरा रद्द झाल्याचं स्वतःच सांगितलं। नेत्यांची भेटून चर्चा करणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलंय। आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा कर। काही नेत्यांशी भेटतोय, आता तो विषय संपला आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा कर। काही नेत्यांशी भेटतोय। सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्याला आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं असे सुधीर भाऊ आहेत की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात। ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते। दरम्यान मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का असा सवाल भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलाय। सुधीर भाऊ नाता भाऊंच्या मार्गावर चालले आहेत का असे प्रश्न निर्माण करणारे काही वक्तव्य सुधीर भाऊंच्याकडून होत आहेत। देवा भाऊंवर सुधीर भाऊंनी श्रद्धा सबुरी ठेवणं गरजेचं आहे। त्यांच्या असलेली सिनियरिटी, त्यांचा असलेला अनुभव पाहता पक्षाचे उच्चस्त हे त्यांच्यावर लवकरच मेहर नजर ठेवतील अशा सदिच्छा आमच्या सगळ्यांच्या आहे। कुठलाही एकनाथ खडसे होत नाही आहे किंवा एकनाथ खडसे जी आम्ही नाही केला आहे। तुम्ही उगीच हे करताय। सुधीर भाऊंच्या पाठीशी केंद्रीय भाजप, महाराष्ट्र भाजप, मुख्यमंत्रीजी या ठिकाणी आम्ही सर्व लोक आहोत। काही ठिकाणी जेव्हा निवडणुकीमध्ये पराजय झाला तेव्हा काही भावना व्यक्त त्यांनी करून दाखवल्या, त्यामध्ये आता माननीय मुख्यमंत्री चर्चा करतील। काही व्यक्तिगत मतभेद असू शकतील, पण त्यांची मेहनत तुम्हाला विसरता येणार नाही, त्यांचे कष्ट तुम्हाला विसरता येणार नाही। त्यांच्या कष्टामुळे आज तुम्ही या ठिकाणी आहात आणि आज त्यांचे कष्ट जे त्यांनी पायाभरणी केली, त्या पायाभरणी करत असताना किती कष्ट त्यांनी उपसले ह्याची जाणीव ठेवूनच मला वाटतं की त्यांच्याविषयी एक आदराच्या आणि सन्मानाची भावना ठेवायला पाहिजे।